2024 या वर्षामध्ये सगळ्यात प्रसिद्ध महत्त्वाची असलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर मित्रांनो, या योजनेसाठी बऱ्याचशा वेळेला शासनाने नियम आणि अटी शर्तींमध्ये बदल केलेले आहेत। आणि मित्रांनो, बऱ्याचशा वेळेला लोकही कन्फ्यूज झालेले आहेत की कोणती कागदपत्र लागतात, कोण या योजनेसाठी पात्र आहे, कोण अपात्र आहे आणि नेमकी काय काय कागदपत्र आपल्याला सबमिट करायची आहेत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या योजनेविषयी शासनाने लेटेस्ट वाले जे आदेश दिलेले आहेत, या योजनेमध्ये जे बदल केलेले आहेत त्या बदलांसकट परिपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील। स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघाल तर महिलेचे वय हे 21 ते 65 वर्ष असलं पाहिजे। यापूर्वी 60 वर्षापर्यंत मर्यादा त्यांची होती की महिलेचे वय हे 21 पासून 60 वर्ष असायला पाहिजे, परंतु त्यांनी बदलाव केलेत की 65 वर्ष कालावधीपर्यंत या योजनेचा लाभ हा महिलेला देऊ शकतात। त्याच पद्धतीने लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, त्याच्यानंतर मतदान ओळखपत्र, त्याच्यानंतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, त्याच्यानंतर जन्म दाखला, या 4 दाखला किंवा प्रमाणपत्रापैकी एक डॉक्युमेंट जे आहे ते अधिवास प्रमाणपत्र म्हणून किंवा रहिवासी दाखला म्हणून हे ग्राह्य धरण्यात येईल। तर मित्रांनो, याच्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की रहिवासी प्रमाणपत्र हवाय, पण मित्रांनो या 4 कागदपत्रांपैकी 15 वर्ष जुना असलेला कोणताही एक कागदपत्र हा योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येईल। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला आहे, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। उत्पन्न मर्यादा या ठिकाणी 2,50,000 रुपये या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे। त्याच्यानंतर बँकेमध्ये खाते असणे हे खूप आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी। पुढे तुम्ही बघाल तर परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केलं, विवाह केला तर त्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जोडू शकता। तर मित्रांनो, या योजनेसाठी कोणी महाराष्ट्राच्या बाहेरची जर महिला असेल आणि ती महिलेने जर महाराष्ट्रातील कोणी जर पुरुष असेल त्याच्याशी जर लग्न केलं तर त्या पुरुषाचे हे जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजेच जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा त्याचा रहिवासी प्रमाणपत्र हे दाखल करून या योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या बाहेरच्या महिलांना सुद्धा घेता येऊ शकतो। म्हणजेच त्यांनी महाराष्ट्रातील पुरुषाशी लग्न केलेलं असलं पाहिजे। तर त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे त्यांचा, तर कुटुंबातील एक पात्र विवाहित महिलेला या योजनेचा लाभ देता येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी एका कुटुंबामध्ये एकाच पात्र महिलेला याचा योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तर मित्रांनो, पुढे त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा अपडेट जो सांगितला आहे की 2,50,000 पेक्षा जास्त उत्पन्न नसेल अशा पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यापासून सूट देण्यात आली आहे। मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी सगळ्यात महत्त्वाची अट दिली होती की जो लाभार्थी आहे त्याचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे आणि 2.5 लाखापेक्षा जास्त नसलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सादर करायचे आहे। परंतु जे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांचे आहेत आणि त्यांच्या रेशन कार्डवर उत्पन्न नमूद आहे त्यांना या उत्पन्न दाखल्यापासून सूट देण्यात आली आहे। म्हणजे ज्याच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नसतील त्यांनीच फक्त उत्पन्न दाखला सादर करायचा आहे। पुढे तुम्ही बघाल तर अर्ज करण्याची जी तारीख आहे ती या ठिकाणी त्यांनी वाढवलेली आहे। ती म्हणजेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 पर्यंत त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात या ठिकाणी तुम्ही बघाल तर नंबर 1 ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरायचा आहे। त्याच्यानंतर लाभार्थ्याचं आधार कार्ड, उत्पन्न दाखला या ठिकाणी मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर लाभार्थी केशरी आणि पिवळे रेशन कार्ड धारक असतील आणि त्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर उत्पन्न दाखल्याची अट ही त्यांना शिथिल करण्यात आलेली आहे। म्हणजेच त्यांनी उत्पन्न दाखला जर दिला नाही तर कोणतेही हरकत नाही, उत्पन्न दाखला नाही दिला तरी चालेल। त्याच्यानंतर रहिवासी दाखला आणि रहिवासी दाखल्यासाठी सुद्धा
त्यांनी सांगितलं आहे की 15 वर्षापूर्वीचा तुमचा रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदानाचं ओळखपत्र किंवा या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे की शाळा सोडल्याचा दाखला, अशा प्रकारचे कागदपत्र रहिवासी दाखला म्हणून देऊ शकता. तर या ठिकाणी पासबुक आवश्यक आहे, बँकेमध्ये खातं हे असणे खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. रेशन कार्ड हे असायला पाहिजे. त्याच्यानंतर हमीपत्र. तर मित्रांनो, या योजनेचा लाभ तुम्हाला कुठे मिळवता येईल तर या ठिकाणी अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याकडे तुम्ही हा अर्ज सादर करू शकता किंवा परस्पर सुद्धा तुम्ही ऑनलाईन महा ई सेवा केंद्रामध्ये हा फॉर्म भरू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर मित्रांनो, मोबाईलवरती कशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरू शकता ही जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढच्या वेळेला नक्कीच मी तुमच्यासाठी ही व्हिडिओ बनवून घेऊन येईन. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर हा अर्ज करू इच्छिता तर यासाठी तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करता आला नाही तर तुम्ही गावातल्या ज्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे सुद्धा हा अर्ज भरू शकता किंवा तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर असतील त्यांची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. महा ई सेवा केंद्र असतात, CSC सेंटर असतात, तिथे हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र वगैरे जे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचे फॉर्मॅट आहेत ते उपलब्ध होतील. अतिशय थोडक्या कागदपत्रांमध्ये अतिशय महत्त्वाची योजना, या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.